दरम्यान आता एक बुलेटिनच्या सुरुवातीलाच पहिली बातमी अर्थातच मविया संदर्भातली। मविया आज निवडणूक आयोगावरती धडकणार आहे। आज दुपारी 12:30 वाजता शिष्टमंडळ म्हणजे शरद पवार, उद्धव ठाकरे, हर्षवर्धन सकपाळ आणि राज ठाकरे हे निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत। तर हे राजकारण नाहीये तर लोकशाही वाचवण्याचा प्रयत्न असल्याची प्रतिक्रिया मवियाच्या नेत्यांनी दिलेली आहे। आणि या संदर्भामध्ये बोलण्यासाठी आपल्यासोबत असणार आहेत भाजपचे प्रवक्ते राम कुलकर्णी आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते अमोल मातेले। मी सर्वप्रथम अमोलजी तुमच्याकडे येतोय। मला सांगा, आता आपण एक बातमी बघितली, हर्षवर्धन सपकाळांना आता राज ठाकरेंची सावली सुद्धा नकोय। अहो, तेच राज ठाकरे आहेत जे राज ठाकरे आपला विचार, जो हिंदुत्वाचा विचार आहे तो धरून तरी सुद्धा ते काँग्रेस आपल्या सोबत हवी आहे, मविया सोबत हवी आहे असा विचार सोबत घेऊन ते मवियामध्ये येऊ इच्छित आहेत। मग काँग्रेसला असं कुठे वावड आहे? म्हणजे काय चुकतंय काँग्रेसला राज ठाकरे का नकोय? हे भारतीय लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपला होण्याचा अधिकार आहे। आपण जर पाहिलं असेल, निवडणूक आयोग मागच्या अनेक वर्षापासून सत्ताधारी भारतीय जनता पार्टीची बटीक झालेली आहे। ही स्वायत्त संस्था आहे, पण ती आता स्वायत्त संस्था राहिलेली नाहीये। ती ज्या पद्धतीने एका पक्षासाठी काम करते, म्हणजे खालपासून तर वरपर्यंत संविधान पायदळी तुडवण्याचं काम ज्यांनी केलेलं आहे त्यांच्यावर आता आमचा कोणता विश्वास राहिलेला नाहीये। मागच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने निवडणूक आयोगाने काम केलं, वाढीव मतदार असेल आणि बोगस मतदार एकाच ठिकाणी एका विशिष्ट पक्षाच्या लोकांना निवडणुकीमध्ये प्रयत्न करून जिंकून देण्यासाठी त्यांनी काम केलेले, यावर आमचा निवडणूक आयोगावर विश्वास नाहीये। जे आता भारतीय जनता पार्टीच्या विरोधात जे पक्ष राहिलेले आहेत, सत्ता असतील, संघटना असतील, पक्ष असतील, त्यांनी सर्वांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्याचं केलेले। त्याच्यामुळे आम्ही शिष्टमंडळ चाललेलं, लगेच महाविकास आघाडीमध्ये पोट पडली, महाविकास आघाडीतून बाहेर कुणी पडलं असं नाहीये। राज ठाकरे यांचा पक्ष स्वतः वेगळा आहे, त्यांची भूमिका देखील वेगळी आहे, परंतु एका विचारासाठी आम्ही सगळे एकत्र आलेलो आहोत की मतांची जी चोरी होते, वोट चोरी जी होती ती रोखण्यासाठी। आणि निवडणूक आयोग ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीला कशा पद्धतीने मदत करतोय याच्यावरती सर्वांचं एकमत आहे आणि सर्वांचा आक्षेप आहे, ज्यासाठी आम्ही एकत्रित आलेलो आहोत। अजून निवडणुका पुढे आहेत, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, त्याच्यामध्ये काय करायचं काय नाही करायचं हा नंतरचा विषय आहे, परंतु एका विशिष्ट विषयासाठी आम्ही सर्व एकत्र आलेलो आहोत आणि यासाठी आज आम्ही निवडणूक आयोगाची भेट घेणार आहेत। मागच्या विधानसभेमध्ये ज्यांनी जे दिवे लावले आणि या राज्यामध्ये भविष्य म्हणजे कधी भूतकाळामध्ये देखील एवढं मोठं सरकार बहुमतामध्ये आलं नव्हतं, हे पहिल्यांदाच मत चोरी करून सरकार सत्तेवर आलेलं आहे, यावरती आमचा आक्षेप आहे। ज्या पण अमोलजी, आता आपण बघितलं असेल तर काँग्रेस काय म्हणताय, काँग्रेसचे हर्षवर्धन सपकाळ काय म्हणतायत की आम्हाला म्हणजे इनडायरेक्टली असं आहे की राज ठाकरेंसोबत आम्हाला जायचं नाहीये, याबद्दलच्या चर्चा काही आमच्यापर्यंत आलेल्या नाहीयेत, अशा काही चर्चा पण नाहीयेत। पण आता 2 शिष्टमंडळ जाणार आहे असं सुद्धा कळतंय। म्हणजे हर्षवर्धन सकपाळ आणि काँग्रेस ही सोबत नसणार आहे का मवियाच्या, की राज ठाकरे सोबत आहेत त्यामुळे त्यांना काही म्हणजे त्यांना राज ठाकरे येतात त्यामुळे त्यांना यायचं नाहीये, असं काही वातावरण सध्या निर्माण झालंय का? नाही नाही नाही, मी आपल्याला आता एकच सांगितलं की निवडणूक आयोगावरती सगळ्यांचा आरोप आहे, आक्षेप आहे, यासाठी आम्ही सर्व एकत्रित आलेलो आहोत आणि एकत्रित जाऊन त्या ठिकाणी निवेदन देण्याचं काम करणार आहेत। मागच्या 1.5-2 महिन्यापासून राहुल गांधींनी ज्या पद्धतीने संपूर्ण देशामध्ये आकडेवारी काढून तिच्यावरती गेल्या 8-10 महिन्याचा अभ्यास करून असं नुसतं आरोप केलेले नाहीत, आकडेवारी सहित मतदार पकडून दिलेले आहेत, यावरती आमचा देखील महाराष्ट्राच्या निवडणूक आयोगावरती आमचा आरोप आहे, आक्षेप आहे आणि आमचा विश्वास देखील नाहीये। म्हणून आम्ही सर्व पक्षाची लोक असतील, ज्यांचा त्यावर विश्वास नाहीये, आरोप आहे, आक्षेप आहे, अशी सगळी लोक निवडणूक आयोगाला भेटणार आहोत। त्याच्यामध्ये महाविकास आघाडीमध्ये कोण आहे, महाविकास आघाडीच्या बाहेर कोण आहे, परंतु ज्यांचा निवडणूक आयोगावर आक्षेप आहे ते सगळी लोक निवडणूक आयोगावरती आक्षेप आहे, ज्यांचा निवडणूक आयोगावरती आक्षेप आहे, मतचोरीवरती ज्यांचे मुद्दे आहेत, हे अशी लोक आता निवडणूक आयोगाला जाऊन भेटणार आहेत। मी राम कुलकर्णी सर तुमच्याकडे येतोय। आपण जर एकंदरीत बघितलं असेल, कालपर्यंत ही बातमी होती की आता विरोधकांचं शिष्टमंडळ आता निवडणूक आयोगाला जाऊन भेटणार आहे। मात्र आता काही वेळापूर्वी बातमी अशी येते की काँग्रेसनं आता वेगळीच भूमिका घेतलेली आहे, त्यांना राज ठाकरे नकोसे आहेत आणि राज ठाकरे जोपर्यंत त्यांच्या सोबत येणार नाही तोपर्यंत आम्ही काय सोबत येणार नाहीत, ते त्यांचं दुसरं शिष्टमंडळ जाऊन भेट घेणार आहे। या सगळ्या राजकीय घडामोडीकडे आपण कसं पाहताय? मुळात एक लक्षात घेतलं पाहिजे की राजसाहेब ठाकरे आणि काँग्रेस
एका म्यानामध्ये दोन विचारधारेच्या तलवारी कधीच बसू शकत नाही. मी हर्षवर्धन सपकाळांचं अभिनंदन यासाठी करेल की अशी कठोर भूमिका घेणारा काँग्रेस पक्षाचा पहिलाच प्रदेशाध्यक्ष की आम्हाला राज ठाकरेंच्या सोबत जायचंच नाही. म्हणजे 15 दिवसापूर्वी त्यांनी असंही म्हटलं होतं की चौथ्या भिडूची आम्हाला गरज नाहीये. मूळ प्रश्न असा आहे की जे आता प्रवक्ते बोलत होते आमचे बंधू, त्यांना मला हे सांगायचंय की तुमचा अशा स्वायत्त संस्थेवर मुळात विश्वासच नाही तर आम्ही 50 वर्ष विश्वास कसा ठेवला असेल. एक लक्षात घेतलं पाहिजे की लोकशाहीमध्ये जनतेचा विश्वास महत्वाचा आहे. आता लोकसभेमध्ये तुम्हाला निवडून दिलं या महाराष्ट्रामध्ये, आम्ही जनतेचा कौल मान्य केला. विधानसभेला आमच्यावर विश्वास जनतेने टाकला, तुम्हाला तो मान्यच नाही. तुम्ही ईव्हीएम वर खापर फोडायला लागला. तुम्ही कधी मताची चोरी, तुम्ही मुळात महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांची पदाधिकाऱ्यांच्या मती चोरीला गेलेली मती, आणि म्हणून केवळ त्यांच्या ह्याचीच नाही तर राहुल गांधी सह मुळात त्यांनी या भूमिकेवर लक्ष घातलं. हा रडीचा डाव आहे माझ्या माहितीप्रमाणे. मला असं वाटतं की कर्नाटकामध्ये तुमचं सरकार आलं, मग तिथं तुम्हाला ईव्हीएम मशीनवर, तिथं निवडणूक आयोगावर भरवसा आहे. आता सुद्धा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये, लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तुमचे पण काही खासदार निवडून आले, विधानसभेमध्ये काही आमदार आले. समजा लातूर जिल्ह्यात अमित देशमुख काँग्रेसचे आमदार झाले, बीडमध्ये बजरंग सोनवणे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे लोक. मग आम्ही असं म्हणायचं का की नाही नाही नाही, बजरंग सोनवणे मताची चोरी करून आले, अमित देशमुख मताची चोरी करून आले. मला वाटतं हा रडीचा डाव आहे. आणि तो रडीचा डाव जेव्हा निवडणुका डोळ्यासमोर दिसतात, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकामध्ये महाविकास आघाडीच्या सर्व नेत्याला माहिती की या निवडणुकीमध्ये महायुती जिंकणार 100%. आणि म्हणून हा रडीचा डाव कसं आहे की पाण्यात आत्मविश्वास आहे, मतांची चोरी करून तुम्ही जिंकू शकता. निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था नुसती बोलली जाते, परंतु ही भारतीय जनता पार्टीची बट्टीक झालेली आहे. भारतीय जनता पार्टी जशी वागते तशी वागते, वोटमध्ये उठेल अशा पद्धतीने तुम्ही स्वायत्त संस्थांचा गैरवापर करण्याचं काम 2014 पासून आतापर्यंत करण्यात आलेला आहे. ज्या ज्या राज्यामध्ये ज्या ज्या निवडणूक होतात त्या त्या ठिकाणी स्वायत्त संस्थांचा वापर करून तुम्ही मतांची चोरी करून आमच्या याच्यावर आक्षेप आहे, लक्षात घ्या. अमोलजी, राम कुलकर्णींना त्यांचा मुद्दा कंप्लीट करू द्या, मी तुमच्याकडे येतोय. रामजी बोला तुम्ही. मला हे म्हणायचं अमोलजी, जर मताची चोरी झाली तर द्यायला सांगा. बजरंग सोनवणेंना राजीनामा द्यायला सांगा, अमित देशमुखला राजीनामा. अहो हे तर लहान लेकरू सुद्धा म्हणेन ना. तुमचे खासदार आले, आमचे तुम्ही राजीनामा द्या. 237 जे आमदार आले तुम्ही राजीनामा द्या, आम्ही सगळे राजीनामा देतो. पात्र राहा. बॅलेट पेपर निवडणूक घेऊन दाखवा तुम्ही हिंमत आहे का? तुम्ही बांगड्या भरा, राज्यामध्ये देशामध्ये विकास केला म्हणून सांगताय ना, तर तुम्ही बॅलेट पेपर निवडणूक घेऊन दाखवा. काही निवडणूक घेते सांगा ना तुम्ही पहिले राजीनामा द्या. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही मतांची चोरी करून तुम्हाला रडायला यायला लागलंय. चोरी करणारे सरकार आहे, लक्षात ठेवा. बरं, निवडणूक आयोगाकडे जायचं म्हणजे किती लहान लेकरासारखं तुम्ही रडायला जा ना. हर्षवर्धन सपकाळ, तुम्ही सगळे एक शिष्टमंडळ, तुम्हाला आज तिकडे जाताना सुद्धा 2-2 गटात जावं लागतं. हे तुमचं अपयश आहे, हे तुमचं अपयश आहे. ऐकायची गरज नाहीये. हर्षवर्धन सपकाळ म्हणतात आम्हाला राजकारणाची गरज नाही. मी सपकाळ साहेबांचं अभिनंदन करतो. अशी भूमिका घ्या, हो अशी भूमिका घ्या. अमोलजी, राम सर तुमचा मुद्दा मला कळालेला आहे. मी आता याच मुद्द्याला धरून मी अमोलजींकडे जातोय. अमोलजी, मला सांगा, आता जर राम कुलकर्णींनी त्यांच्या पक्षातर्फे त्यांची बाजू मांडलेली आहे, त्यांनी ते विश्लेषण केलंय, मला एक सांगा, आता जर निवडणूक आयोगाकडे मविया धडकतंय, निवडणूक आयोगाकडे त्यांचं म्हणणं काय आहे, मतचोरीची गोष्ट ते त्यांच्यापर्यंत पोहोचवतील, याचा कितपत सकारात्मक परिणाम येत्या निवडणुकांमध्ये होऊ शकतो आणि या मोर्चा नंतर निवडणूक आयोग काय भूमिका घेतं आणि काही सकारात्मक पावलं उचलली जातील का, असं तुम्हाला वाटतंय का? भारतीय राज्यघटनेने लोकशाहीला सर्वाधिक अधिकार दिलेला आहे. आम्ही जरी सत्तेमध्ये नसेल, आम्ही विरोधी पक्षाची भूमिका घेऊन आमचे काही मुद्दे आहेत. मागच्या निवडणुकामध्ये ज्या पद्धतीने निवडणूक आयोगाने त्याचा दुरुपयोग केलेला आहे, सत्ताधारी पक्षाने त्याचा दुरुपयोग केलेला आहे, त्या सगळ्या गोष्टी
त्यांचे आम्ही निदर्शन आणू देणार, त्यामध्ये बदल करायला लावणार. त्यांनी जर ऐकलं लोकशाही मार्गाने तर आम्ही ते मान्य करू, नाही तर त्याच्या विरोधात आम्हाला मोठं आंदोलन छेडावं लागेल. परंतु ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीने मत चोरी करून सत्तेवर येण्याचं काम केलेलं आहे आणि या स्वायत्त संस्था म्हटल्या जातात, पण या स्वायत्त संस्था नुसत्या नावाला म्हटल्या जातात. जेव्हा जेव्हा निवडणुकीसाठी जिथे जिथं वापर करायचा आहे तिथं स्वायत्त संस्थांचा वापर करून विरोधकांना नामोहरण करण्याचं काम केलं जात आहे. परंतु याला आम्ही भीक घालणार नाही, आम्ही याला घाबरणार नाही, आम्ही यांना बळी पडणार नाही. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ह्या राज्यामध्ये जवळजवळ 33 जागा लोकसभेच्या निवडून आल्या. त्यामध्ये जर आपण पाहिलं असेल विधानसभेच्या जागांमध्ये 170 जागांवरती महाविकास आघाडी पुढे खरंय. त्यामुळे आता या सगळ्या पार्श्वभूमीवरती अमोलजी नेमकं आता हे काय होतं या प्रकरणामध्ये, आता निवडणूक आयोग काय भूमिका घेतं आणि आगामी महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये आता नेमकं काय घडतं हे सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे. मात्र एक मोठी